झाली. मी तसाच झालोय पण त्याला दोष देण्यापेक्षा मी आर्टिस्ट घेऊन आलो. दसरा येतो कारण की आनंद बघायचा आहे. ते आलो गती तुम्हाला खरं सांगतो जातवा नाही येत ना तुम्ही. आता मात्र माणसं घरी ठेवायची. इतके तुफान निघाला तिकडं एका गावात 25-30 गाड्या निघाल्या पाहिजे इतक्या ताकदीनं कामाला. कारण पुढे लागणारे आचारसंहिता सभा घेता येत. मग योग्य टायमिंग आहे, योग्य वेळ आहे, सगळंच योग्य असं जुळून आलंय ना. मराठ्याला तेवढंच पाहिजे होतं. लई दिवसापासून म्हणत होते ये फोंड्या मेळा. आता तारीख ठरली. आता कस आहे तुमचा. आता ताकद दाखवायची तुम्ही. गडावर तर तयारी सुरू आहे. बरं ते 1723 723 का काही करेल नाही पटाके कोणत्या गोट्यावर उभा राहतो. एका गोट्यावर 20 माणसं उभा राहते एवढा गोटे. हे काही काळजी करू नका. असे धनाधन बाहेर निघाना. पण आता कसोटी तुमची आहे. आता कसोटी तुमची. कोणत्या दगडावर त्या माणसं दिसली पाहिजे. आणि तो पारंपरिक दसरा मेळावा. राजकारणाचे होते, स्थानिक होते, वेगळे होते, कोणाच्या स्वार्थाचे होते. ते स्वार्थी भरती काही नाही. तिथं राजकारणाचं बोललं जाणार नाही आणि जातीचं बोललं जाणार. तो पारंपरिक इच्छा व्यक्त करणं काय पाप नाही. मराठ्यांची इच्छा होती कानाकोपऱ्यातल्या महाराष्ट्रातल्या एक दसरा मेळावा पारंपरिक असला पाहिजे. इच्छा व्यक्त करणं जातीवादी का इच्छा व्यक्त केली